नमस्कार. आई वृत्ताश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अध्यक्ष संजय भोसले. मित्रांनो, पोलीस म्हटलं की भल्या भल्यांची पाचावर धरण बसते. अनेकांची चड्डी ओली आणि पिवळी झाल्याशिवाय राहत नाही. पोलीस म्हणजे समाजातला एक विचित्र आणि क्रूर प्राणी असं समजलं जाते. परंतु मित्रांनो, तसं नाही. दिसते तसं नसतंय म्हणून जग फसतंय. मित्रांनो, त्या खाकी वर्दीच्या आत सुद्धा एक माणूसच असतो आणि त्याला सुद्धा मन असतं. याचा अनुभव मी स्वतः आणि आमच्या सगळ्या वृद्धाश्रमाने घेतलेला आहे. मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये पोलीस निरीक्षक जयशिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगडे साहेब जर आमच्या मदतीला धावून आले नसते तर हे आज सगळे ते कोरोनाच्या काळामध्ये सगळे वृद्ध उपासमारीने मरून गेले असते. त्याचा मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे आम्हाला एक चांगले अनुभव आलेले आहेत. त्याचाच किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जयशिंगपूरमध्ये आमचं वृद्धाश्रम भाड्यानं होतं. गेली 5 वर्षामध्ये आपल्या वृद्धाश्रमात 10 वर्ष पूर्ण होत आले. तर 5 वर्षामध्ये आम्ही 5 ते 6 वेळा आम्ही रूम बदलल्या. कारण वृद्धाश्रमाला शक्यतो कोण जागा द्यायला बघत नाही. कारण ही आमच्याकडे जी वृद्ध आहेत ती सगळी शेवटच्या टप्प्यातली आहेत. कधी काय मयत होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे मयत वगैरे झालं की पोलिसांची झंझट नको म्हणून शक्यतो कोण अशा वृद्धाश्रमाला किंवा अशा उपक्रमांना कोणी भाड्यानं खोल्या द्यायला बघत नाही. सुरुवातीला आम्ही जयशिंगपूरमध्ये होतो आणि तिथनं 1 वर्षाचा करार संपल्यानंतर आम्ही चिपरी येथील बेगर वसाहतीमध्ये आम्ही एक 5-6 खोल्यांचं आम्ही ते एक रूम घेतले आणि तिथं आपलं वृद्धाश्रम चालू होतं. आणि तिथं आम्ही गेल्यानंतर 8 दिवसात लॉकडाऊन झालं. कोरोनाचा ते महामारी त्यावेळी चालू झालेली. 8 दिवसात लॉकडाऊन झालं आणि सर्वच रस्ते बंद झाले. सर्व रस्ते बंद झाले. संचारबंदी पुकारणी झाली. फक्त रस्त्यावर कोणी सगळं दुकान सगळे व्यवहार ठप्प झाले. म्हणजे अख्खं जगच थांबल्यासारखं त्यावेळी प्रकार झाला होता. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलाय. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही नुकतंच चिपरी बेगरमध्ये गेलो आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही सापडलो. त्या कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आम्ही सापडलो. तिथं गेल्या चिपरी बेगर वसाहतीमध्ये गेल्यानंतर 8 दिवसात लॉकडाऊन झालं आणि संचारबंदी झाली. इतकी कडक लॉकडाऊन होतं. भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक गावानं आपापल्या सेवा बंद केल्या होत्या. आम्ही तिथं राहिलो होतो त्या सुद्धा गावात येणारं जे मुख्य रस्ता आहे तिथं सुद्धा लोकांनी आडवं दगडं लावून झाडे लावून ते रस्ता पॅक केला होता. आणि आमच्या वृद्धाश्रमातलं सर्व धान्य संपलं होतं त्यावेळी. आणि त्यावेळी वृद्धाश्रमामध्ये 23 लोक होते. सगळे 2 दिवस सगळं संपलं होतं. 2 दिवस लोक त्यांना उपास घडला. अत्यंत म्हणजे कडक घेतात त्यांचा उपास घडला. काय जेवायला नव्हतं काय नव्हतं. सगळं आमच्या वृद्धाश्रमातलं धान्य संपलं. त्यावेळी काय करायचा हा विचार मला सहन होत नव्हतं. कारण ही लोक उपाशी मारल्यात. काय करायचं काय नाही हे काहीच मला त्यावेळी समजत नव्हतं. शेवटी मी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे कोरोनाचा काळ कसा होता. आपण स्वतः अनुभव घेतलाय. सगळीकडे फक्त एक सुद्धा तुम्हाला रस्त्यावर माणूस दिसत नव्हता किंवा चिट पकडू दिसत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात आणि रस्त्यावर तुम्हाला पोलीसच दिसत होती. आणि इकडे तशीच परिस्थिती होती. मग त्यावेळी मी ही लोक उपाशीनं मरत असल्यामुळं मी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मी कसं तर मी मेन रस्त्यावरून गेलो. रस्ता पार केला तोपर्यंत 2 पोलीस गाडीवरून आले आणि त्यावेळी त्या पोलिसांनी 2-4 काट्यांचा मला सुद्धा मार बसला. त्यांना हात जोडून विनंती केली, साहेब माझं वृद्धाश्रम आहे. आज वृद्धाश्रमामध्ये सगळं धान्य संपलंय आणि मला गावात जायचंय. मला काहीतरी धान्याची व्यवस्था करायची आहे. मग तिथं गेलो मी. बाहेर गेलो. मग आमचे एक आश्रयदाते होते. पुण्यातले नंदकुमार पांढरे साहेब म्हणून होते. आमच्या वृद्धाश्रमाला ते वेळोवेळी मदत करत होते. आणि त्यांना मी सांगितलं, साहेब अशी परिस्थिती झाली आहे आणि आमच्या वृद्धाश्रमाचं सगळं धान्य 2 दिवसापूर्वी संपलंय आणि आता आमच्या वृद्धाश्रमामध्ये अन्नाचा एक कण नाही. 2 दिवसापासून ही माणसं उपाशी आहेत. त्यावेळी तिने म्हटले, अरे पहिला म्हटले तुम्ही कुठं जावा, जिथं दुकान उघड आहे तिथं जावा, त्यांचा गुगल पे मला पाठवा, मी तुम्हाला काहीतरी मदत पाठवतो. मग मला जयशिंगपूरला जायचं होतं. जयशिंगपूरला जाताना मला पोलिसांना अडवलं. काट्यांचा मार मला बसला. तरी सुद्धा मला थांबून चालणार नव्हतं. कारण मी आज जर थांबलो असतो तर ती लोक उपाशीनं मेली असतील. म्हणून मी पुन्हा आडमार्गाने मी जयशिंगपुरात कसा पोहोचलो. मग एका ठिकाणी मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की जयशिंगपुरातलं DYSP कार्यालय आहे. त्या DYSP कार्यालयाच्या खाली एकच फक्त दुकान चालू आहे. कसा बसा मी सगळ्यात पोलिसांना चुकवत त्या दुकानापर्यंत गेलो. मी तिथं त्या दुकानदारांना भेटलं. त्यांना सांगितलं असं झाले आणि आम्हाला धान्य घ्यायच्यात, परत आपला गुगल पे नंबर मला द्या. मग तिने मला गुगल पे नंबर दिला. मी नंदकुमार पांढरे साहेबांना पुण्याला गुगल पे नंबर पाठवला आणि मला सांगितलं तुम्हाला जे लागतंय महिन्याभराचं धान्य ते सगळं तुम्ही घ्या. धान्य वगैरे घेतलं. तिने गुगल पेनं पैसे पाठवले. सगळं धान्य पॅकिंग करून ठेवलं. ज्वारी तांदूळ जे लागणारच महिन्याभराचं सगळं साहित्य आम्ही घेतलं. खरं नेणार कशानं हा सर्वात मोठा आमच्या पुढे प्रश्न होता. कारण सगळं लॉकडाऊन म्हणजे पूर्ण सगळ्यांचे दरवाजे बंद होते. एक रस्त्यावर कुठलं वाहन नव्हतं. रस्त्यावर एक माणूस सुद्धा नव्हता. मग ते धान्य नेणार कसं इतका मोठा प्रश्न पडला. धान्य तरी मिळालं परंतु ते धान्य वृद्धाश्रमापर्यंत घेऊन कसं जायचं हा मोठा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला. अनेक ठिकाणी जे घरगुती रिक्षा होत्या
त्यांना जो मी भेटलो त्यांना विनंती केली की असं झाले वृद्धाश्रम सगळं धान्य संपले आणि आम्हाला फक्त रिक्षाने आमचं फक्त वृद्धाश्रमापर्यंत धान्य पोहोचवा. त्यावेळी सगळ्यांनी कुणीही त्यावेळी याला धाडस केलं नाही, नकार दिला, कारण तो काळच भयानक होता. कारण त्या कोरोनाच्या महामारीमुळे कोणीही यायला तयार नव्हतं. सगळ्यांना विनंती केली, काही नाही, शेवटी मी काय करायचं मला काही समजत नव्हतं. कारण धान्य तरी घेऊन बसले, धान्य ते गरजेचं आहे, लवकरात लवकर त्यांना अन्न शिजून घालणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं. मग शेवटी जयसिंगपूरमध्ये क्रांती चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि मी तिथे गेलो. त्यावेळी तिथं पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगेटे साहेब तिथं होते, बंदोबस्तला होते. आणि त्यांची जाऊन भेट घेतली मी आणि त्यांना सांगितलं, साहेब म्हटलं 2 दिवसापासून आमच्या वृद्धाश्रमातलं सगळं धान्य संपलेलं आहे. उपासमारीनं ते लोक मारल्यात, धान्य घेऊन ठेवलंय, तर कुठलंही एक सुद्धा वाहन तर रस्त्यावर नाही साहेब. म्हटलं सगळ्यांना जाऊन भेटून आलो, पण कुणी त्या वृद्धाश्रमामध्ये धान्य पोहोचवायला तयार नाही साहेब म्हटलं. आणि आपणच काहीतरी व्यवस्था करा म्हणून त्यांना विनंती केली. त्यावेळी तिने दारावर म्हटलं असं झालं. मग तिने लगेच पोलीस गाडी बोलवली. पोलिसांना सांगितलं की हे धान्य पहिला कसल्याही परिस्थितीने वृद्धाश्रमात तुम्ही पोच करा म्हणून. मग त्यावेळी पोलीस गाडीत आम्ही घेऊन गेलो, त्या दुकानात गेलो, सगळं धान्य पोलीस गाडीत भरलं आणि पोलीस गाडीतनं ते धान्य वृद्धाश्रमापर्यंत पोच केलं. मग ज्यावेळी समजलं की बाबा त्या साहेबांना समजलं की अनेक वृद्धाश्रमाची अशी परिस्थिती आहे, अनेक लोकांच्यावर उपासमारची वेळ आलेली आहे, त्यावेळी तिने काय केलं, त्यांच्या कुटुंबाला घेऊन त्या अनेक 8 दिवसात ते कुटुंबाला घेऊन स्वतः तिथं वृद्धाश्रमात आले. सगळ्यांची विचारपूस केली, काय काय झालं, काय काय नाही, सगळं बघितलं, काय हाय नाही ते सगळं बघितलं. आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला 1 महिन्याभराचं आम्हाला धान्य दिलं, बोरीगेटे साहेबांनी ते धान्य दिलं. त्यानंतर ते धान्य दिलं सगळं. आणि संजय घोडक फाउंडेशन हे जयसिंगपुरातले फार मोठे उद्योगपती आहेत, त्यांचं पण मोठं प्रस्थ आहे. आणि प्रत्येक वेळा ते नैसर्गिक आपत्तीमध्ये इतरांना, सर्वसामान्यांना ते फार मोठी मदत करत असतात. आणि त्यांच्या मार्फत त्यांना सुद्धा, त्यांच्या त्या ग्रुपला त्यांना सुद्धा माहिती मिळाली की आई वृद्धाश्रम, आणि त्या वृद्धाश्रमावर अनेक लोक आज उपाशी माराले तिथं. त्यांना सुद्धा समजल्यानंतर त्यांनी सुद्धा संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था आमची केली. म्हणजे जे जेवणाचे जे डबे असायचे, पॅकिंगचे डबे असायचे, ते सुद्धा पुरवायची व्यवस्था केली. आणि यासाठी सुद्धा PI बोरीगेटे साहेबांची मदत झाली. त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं. आणि सकाळी एवढं धान्य तर त्यांनी दिलंच, शिवाय पोलीस स्टेशननं आमच्या सकाळच्या जेवणाची व्यवस्था केली. सकाळी जे त्यांच्याकडे जेवण यायचं डबे पॅकिंगचे, त्यांनी सुद्धा ते डबे घेऊन सकाळी पोच करायची व्यवस्था केली. आणि संध्याकाळी संजय घोडक फाउंडेशनकडनं आम्हाला ते जेवण आलं. म्हणून त्यावेळी आम्हाला काहीही वाटलं नाही. त्या कोरोनाच्या काळात कदाचित हे पोलीस अधिकारी जर मत्तीला धावले नसते तर आज हे लोक, तुम्हाला दिसले, आज हे लोक कोरोनाच्या काळात उपासमारीनं मेले असते. म्हणून मित्रांनो, पोलिसांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जरा बदला. पोलिसाच्या खाकीवरती सुद्धा माणूस असतो, त्याला सुद्धा मन असतं. आणि याची प्रचिती आम्हाला आली, आपल्याला सुद्धा आली असेल. आणि कदाचित मी आपल्याला सांगतो की पोलिसांच्या बद्दल कधी असा गैरविश्वास दाखवू नका. कारण पोलीस आहेत म्हणून तर आज आपण सुरक्षित आहे. आज पोलीस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. आज पोलीस आहेत म्हणून आज आपण निवांत आपण झोपू शकतो घरात. हे लोक, हे ज्यावेळी तुम्हाला समजेल त्यावेळी सुद्धा पोलिसांच्या बद्दल जे आपला गैरसमज आहे ते आपल्याला कधीच. आणि मित्रांनो सांगतो, आज त्या घटना जर घडल्या असत्या, अशा अनेक अनुभव आम्हाला आलेत. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला भरभरून मदत केलेली आहे. आणि ते प्रत्येक वेळा ती, आता पुढच्या वेळी दुसरा मी केसात आपल्याला सांगणार आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत केली ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे. PI दत्तात्रय बोरीगेटे साहेब जयसिंगपूर पोलिसांना होते पहिला सुरुवातीला. आता त्यांची अनेक वर्षापासून त्यांची बदली झालेली आहे. तर ते आता कुठं आहेत काय माहित नाही. तर त्यावेळी कोरोनाच्या काळात जे त्यांनी माणुसकी दाखवली आणि जे आमच्यावर जे उपकार वृद्धाश्रम केले, ते उपकार आम्ही आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. आयुष्यभर आई वृद्धाश्रम आणि मी कायमचा त्यांचा ऋणी राहील. आणि पुन्हा एकदा मी त्या साहेबांच्या खाकी वर्दीतल्या माणसाला मी नमस्कार करतो. खाकी वर्दीतल्या त्या देव माणसाला आणि त्यांच्या या सामाजिक कार्याला मी मनापासून सलाम करतो. आणि त्यांचे उपकार आम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असं मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आमच्या आई वृद्धाश्रमाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आमच्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करून आमच्या या सामाजिक कार्याला चालना आणि प्रोत्साहन द्या अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. नमस्कार.